नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. समजा आजपासून पुढच्या 10 वर्षात तुमचा पगार दुप्पट झाला, तर तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल का? थोडा विचार करा आणि उत्तर द्या. गरजेचं नाही, कारण श्रीमंत होण्यासाठी फक्त जास्त पैसे कमावणं पुरेसे नाही. त्या पैशांना योग्य दिशा देणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, पैसे कमावणं ही कला आहे, पण पैसे सांभाळणं हे विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आज मी तुम्हाला असा एक ब्लूप्रिंट सांगणार आहे जो प्रत्येक व्यक्तीने समजून घेतला पाहिजे. जर हा ब्लूप्रिंट तुम्ही फॉलो केला तर तुमचे पैसे फक्त खर्च होणार नाहीत, तर तुमच्यासाठी काम करायला लागतील. चला सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट, इन्कम. आपण सगळे पैसे कमवतो. कोणी सॅलरी मधून, कोणी बिझनेस मधून, कोणी फ्रीलान्सिंग मधून. पण एक प्रश्न आहे, महिन्याला किती पैसे येतात हे आपल्याला माहिती असतं, पण त्या पैशाचं पुढे काय होतं हे माहिती असतं का? म्हणून फायनान्शियल प्लॅनिंगची पहिली पायरी म्हणजे तुमचं टोटल मंथली इन्कम लिहून काढा. उदाहरण, सॅलरी 40,000, पार्ट टाइम इन्कम 5,000, इंटरेस्ट 1,000, म्हणजे टोटल इन्कम 46,000. हे लिहिल्यापेक्षा प्लॅनिंग सुरूच होत नाही. दुसरी पायरी, एक्सपेन्सेस. मित्रांनो, लोक म्हणतात महिन्याच्या शेवटी पैसे उरत नाही. पण प्रश्न आहे, पैसे जातात कुठे? भाडं, वीज बिल, मोबाईल, EMI, शॉपिंग, ऑनलाईन फूड, इम्पल्स बाईंग, लहान लहान खर्च मिळून मोठा खर्च तयार होतो. म्हणून प्रत्येक खर्च 3 भागात लिहा. नीड्स, वॉन्ट्स आणि लक्झरी. जेव्हा खर्च लिहायला सुरुवात करता तेव्हा पैशांचा खरा आरसा दिसतो. आता समजा अचानक तुमची जॉब गेली, किंवा मोठा मेडिकल खर्च आला, किंवा बिझनेस मध्ये नुकसान झालं, तेव्हा काय कराल? क्रेडिट कार्ड, लोन, मित्राकडून पैसे, यासाठीच असतो इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे अडचणीच्या काळात तुमचा आर्थिक आधार. कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चा एवढी रक्कम बाजूला ठेवण्याचे लक्ष ठेवा. हा पैसा इन्व्हेस्टमेंट नाही, हा सेफ्टी नेट आहे. आता पुढचा भाग, इन्शुरन्स. खूप लोक इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजतात, पण इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन. जर घराचा दरवाजा मजबूत नसेल तर घरातलं सोनं सुरक्षित राहील का? नाही. तसंच फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्शुरन्स आधी, इन्व्हेस्टमेंट नंतर. हेल्थ इन्शुरन्स, आणि जर तुमच्यावर कुटुंब अवलंबून असेल तर योग्य लाईफ इन्शुरन्स. कारण आधी संरक्षण, मग संपत्ती निर्माण. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये फरक आहे. सेव्हिंग पैसे सुरक्षित ठेवते, इन्व्हेस्टमेंट पैसे वाढवते. जर पैसा फक्त बँकेत पडून राहिला तर तो इन्फ्लेशनमुळे हळूहळू मूल्य गमावतो. पण योग्य इन्व्हेस्टमेंट केली तर दीर्घकाळात वेळ तयार करू शकते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण SIP, म्युच्युअल फंड अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि शेवटचा टप्पा, रिटायरमेंट प्लॅनिंग. लोक म्हणतात अजून खूप वेळ आहे, पण रिटायरमेंटची प्लॅनिंगची सर्वोत्तम वेळ म्हणजे आज. कारण जितक्या लवकर सुरुवात कराल तितकाच जास्त वेळ लागेल, आणि जितका जास्त वेळ लागेल तितकी जास्त वेळ. आजचा एक छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग काही अवघड नाही, अवघड विषय नाही. फक्त हा क्रम लक्षात ठेवा. इन्कम, एक्सपेन्सेस, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स,
इन्व्हेस्टमेंट, रिटायरमेंट हा आहे तुमच्या आर्थिक आयुष्याचा ब्ल्यूप्रिंट. हा ब्ल्यूप्रिंट फॉलो करा. हा ब्ल्यूप्रिंट फॉलो केला तर पैशाबद्दलची भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आजच एक वही घ्या आणि या 6 गोष्टी लिहा. माझं मंथली इन्कम किती आहे? माझे मंथली एक्सपेन्सेस किती आहेत? माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? माझ्याकडे योग्य इन्शुरन्स आहे का? मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे का? रिटायरमेंट साठी मी काय करत आहे? या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजेच तुमच्या फायनान्शियल लाईफचा रिपोर्ट कार्ड आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत SIP म्हणजे काय आणि अगदी कमी पैशातही वेल्थ क्रिएशन कसं सुरू करता येतं. तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.